नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दिव्य करिअर अकॅडमीमध्ये आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत. तुम्हाला माहिती आहे ग्रुप बी चं नोटिफिकेशन आलंय आणि त्याची एक्झाम ही 14 जून रोजी होणार आहे आणि त्यानंतरच एमपीएससी ग्रुप सी चं नोटिफिकेशन हे लवकरच येणार आहे. पण त्याची एक्झाम जी असणार आहे ती 12 जुलैला असणार आहे. हे ऑलरेडी आपल्याला टाइम टेबल मध्ये मेन्शन केलेलं आहे. मग आता आपण काय करणार आहोत, जसं मी तुम्हाला नेहमी सांगतच असतो की कोणती एक्झाम म्हटली तर दोन गोष्टी या खूप महत्त्वाच्या असतात. एक म्हणजे त्या एक्झामचा सिलेबस आणि दुसरी गोष्ट म्हणजे मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका. मग एमपीएससी ग्रुप बी आणि ग्रुप सी याच्या ज्या काही प्रश्नपत्रिका झालेल्या असतील, म्हणजे जे काही पेपर झाले असतील 2021 पासून ते 2025 पर्यंत, आपण मागील 5 वर्षांच्या प्रश्नपत्रिका या सॉल्व्ह करून घेणार आहोत. पण त्यामध्ये आपली सिक्वेन्स कशी असेल, अगोदर आपण 2025 चे पेपर बघूया, त्याच्यानंतर 24, 23, 22, 21 अशा पद्धतीने आपली सिक्वेन्स असणार आहे. आज आपण ग्रुप बी चा पेपर जो 4 जानेवारी 2026 ला झाला होता तो पेपर बघणार आहोत आणि त्यामध्ये आपण गणित व बुद्धिमत्ता या सब्जेक्टचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला व्यवस्थित देणार आहे. ठीक आहे, आता ह्या एक्सप्लेनेशन मध्ये मी तुम्हाला शॉर्ट ट्रिक्स पण व्यवस्थित समजून सांगेल, बेसिक मेथड पण सांगेल. कारण की होतं काय की जी तुमची 2026 ची एक्झाम असणार आहे, जी आपण टार्गेट करतोय 14 जून आणि 12 जुलै, या पेपरमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त म्हणजे 70 to 80% पीवायक्यूज परत रिपीट झालेले दिसतील. फक्त काय होतं की त्यांचा थोडा पॅटर्न चेंज होतो, क्वेश्चनची थोडी लँग्वेज चेंज होते आणि ज्या काही व्हॅल्यू असतात त्या चेंज होतात. बरोबर, जास्तीत जास्त आपला फोकस कुठे पाहिजे, पीवायक्यू वरच पाहिजे. म्हणून आपण ही नवीन सिरीज स्टार्ट केली आहे. त्यामध्ये आपण ग्रुप बी आणि ग्रुप सी चे जे काही मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका असतील त्या सॉल्व्ह करणार आहोत. आता जास्त वेळ वाया न घालवता आपण आपल्या पेपरला स्टार्ट करूया. आपला पहिला प्रश्न आहे, खाली दिलेल्या शृंखलेत पहिल्या 15 पदांची बेरीज किती. ठीक आहे, एक सिरीज दिलेली आहे आणि त्यामध्ये पहिल्या 15 पदांची आपल्याला बेरीज विचारली आहे. मग पहिलं पद काय, 1 भागिले 2 गुणिले 3. दुसरं पद काय, 1 भागिले 3 गुणिले 4. तिसरं पद काय, 1 भागिले 4 गुणिले 5. मग जेव्हा आपण 15 पद लिहिणार, 15वं पद लिहिणार आहे, ठीक आहे, तर 15वं पद काय असेल, अंशस्थानी ते सगळीकडे 1 आहेच. बरोबर, पहिल्या पदाला इथे काय, शेवटचा अंक 3, दुसऱ्या पदाला काय झालंय 4, तिसऱ्या पदाला 5, म्हणजे जेव्हा चौथं पद असेल तेव्हा किती असेल 6, पाचवं पद असेल तेव्हा 7. मग म्हणजे काय होतंय, 2 ने वाढत जात आहे. मग जेव्हा 15वं पद असेल तेव्हा इथे शेवटचा अंक किती असणार आहे 17. बरोबर, आणि तिच्या अगोदरची संख्या 16, म्हणजे 15वं पद काय असणार आहे आपलं 1 भागिले 16/17. बरोबर, आणि या सगळ्या पदांची काय विचारली आपल्याला, बेरीज. जर तुम्ही हा प्रश्न बेसिकने सॉल्व्ह करायला गेले तर खूप जास्त टाइम लागेल. मी एकदम तुम्हाला शॉर्ट ट्रिक सांगतो की असे प्रश्न आले तर काय करायचं. ठीक आहे, हे जे आपलं पहिलं पद आहे त्याच्या पहिले मी ही जी पहिली टर्म आहे ती घेतो फक्त. किती आहे, 1/2. समजलं, पहिल्या पदामधून ही जी पहिली टर्म होती 1/2 ती मी घेतली. त्यानंतर हे जे आपलं शेवटचं पद आहे, ओके, शेवटच्या पदामधून ही जी शेवटची टर्म आहे ती मी घेतो. किती आली, 1/17. हे जे आपलं शेवटचं पद आहे त्याच्यामधून ही शेवटची टर्म घेतो, 1/17. ओके, 1/17. आणि यांच्यातला फक्त घ्यायचा आपल्याला फरक. काय करायचं, यांच्यातला फरक घ्यायचा, 1/2 पहिलं पद, ठीक आहे, आणि वजा 1/17 यांची करायची वजा बाकी. आता मला एक सांगा, त्यांचे छेद समान आहे का, नाही. मग आपल्याला काय करावं लागेल, छेद समान करावे लागेल. जर आपल्याला अपूर्णांकांची वजाबाकी करायची असेल तर छेद काय लागतात, आपल्याला समान लागतात. मग कसे होतील, तिरकस गुणाकार करूया. 17 वजाचा वजा चिन्ह तसंच, 1 गुणिले 2 2, आणि भागिले किती, या दोघांचा गुणाकार, 2 गुणिले 17. मग आता 17 मधून 2 गेले किती, 15, आणि 17 दुने 34. आपलं उत्तर किती आलं, 15/34. पर्याय क्रमांक 1. समजलं, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, 6 सलग समसंख्यांची, म्हणजेच त्या संख्या दिलेल्या आपल्याला ABCDEF यांची बेरीज आहे 150. ठीक आहे, तर त्यापुढील 3 सलग समसंख्यांची बेरीज किती असेल. बरोबर, 3 सलग समसंख्यांची बेरीज विचारली आहे. मग आता जर 6 संख्यांची बेरीज जर 150 दिलेली आहे, बरोबर, टोटल बेरीज किती आहे 150. 150 ला जर मी 6 ने भाग दिला तर आपल्याला त्या 6 संख्यांची काय मिळेल, सरासरी. आणि सरासरी म्हणजेच काय असते, मधली संख्या. बरोबर, बेरजेला मी एकूण संख्येने भाग देतो म्हणजे मला मिळेल सरासरी. 6 दुने 12, 15 मधून 12 गेले 3, 3 और 0 किती झाले 30, आणि 6 पंचे 30.
म्हणजे त्यांची सरासरी किती आहे 6 संख्यांची 25 आणि सरासरी म्हणजेच काय असते मधली संख्या म्हणजे ही असेल मधली संख्या बरोबर. पण आपल्याला काय सांगितलंय सर्व संख्या कशा आहे समसंख्या आहे बरोबर. मग टोटल 6 संख्या होत्या तर इकडे 3 असतील इकडे 3 असतील बरोबर. उजवीकडे 3 असतील डावीकडे 3 1 2 3. मग इथे कोणकोणत्या संख्या असतील 26 ही समसंख्या आहे तिच्या नंतरची 28 तिच्या नंतरची 30 बरोबर. आणि इकडच्या संख्येला यायची गरज नाही कारण की आपल्याला काय विचारलंय तर त्या पुढील 3 सलग समसंख्यांची बेरीज किती. म्हणजे ऑलरेडी संख्या कुठपर्यंत आहे 30 पर्यंत आहे पण आपल्याला त्याच्या पुढच्या विचारल्या आहे. मग काय करावं लागेल त्याच्या पुढची संख्या असेल 32 नंतर 34 आणि नंतर 36 आणि यांची विचारली आपल्याला बेरीज किती आले 6 4 10 10 अधिक 2 12 2 हातचा आला 1 3 त्रिक 9 9 आणि हातचा 1 10 म्हणजे बेरीज किती आली 102. पर्याय क्रमांक किती आहे 3. समजलं. एकदम सोपे प्रश्न आहे आणि एकदम मी सोप्या भाषेत व्यवस्थित शॉर्ट ट्रिक्सने तुम्हाला समजून सांगणार आहे तर व्यवस्थित लक्ष द्या ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे एक रिकामा जलतरण तलाव एका निश्चित गतीने पाण्याने भरला जात आहे व 305 क्षमतेसाठी त्याला भरायला 8 तास लागतात तर संपूर्ण तलाव भरायला अजून किती वेळ लागेल बरोबर. एक तलाव आहे आता किती भरलेला आहे 305 भाग भरलेला आहे. मग जर आपण असं मानलं की टोटल 5 भागांचा तलाव आहे तलाव किती भागांचा आहे 5 भागांचा. आता किती भाग भरले 5 भागांपैकी 3 भाग भरलेले आणि हे 3 भाग भरायला किती तास लागले 8 तास लागले. तर आपल्याला विचारलं काय तर संपूर्ण तलाव भरायला अजून किती वेळ लागेल. 5 भागांपैकी 3 भाग भरलेला आहे 3 भाग काय भरलेले आणि उर्वरित किती आहे 2 भाग काय रिकामा आहे बरोबर. 2 भाग रिकामा आहे आणि 3 भाग भरायला किती वेळ लागला 8 तास. मग आपल्याला विचारले संपूर्ण तलाव म्हणजे अजून जे काही 2 भाग रिकामे ते भरायला किती वेळ लागेल. तर आपण व्यवस्थित लिहू शकतो 3 भाग भरायला 8 तास लागले होते तर गुणिले 2 भाग भरायला किती वेळ लागेल बरोबर. आता भाग जात नाहीये तो गुणाकार करून घेऊ 8 दुने 16 आणि भागिले किती 3. पण हे काय असणार आहे आपले तास कारण की 8 पण कशात दिलेले तासांमध्ये बरोबर. हा मग आता जर आपण 3 याला भाग दिला तर किती येणार आहे 3 5 15 16 मधून 15 गेले 1 उरला 1 भागिले 3 हे काय असतील तास बरोबर. पण ऑप्शन मध्ये आपल्याला तसा ऑप्शन दिसतोय का नाही. मग काय 5 तर पूर्ण आहे म्हणजे 5 तास हे असणार आहे. त्यानंतर 1/3 हे पण काय तुमचे तासच आहे आपल्याला त्याचे काय करावं लागेल मिनिट करावे लागतील. मग जर आपण 1/3 हे तास आहे त्याच्या जर मिनिटांमध्ये कन्व्हर्जन करायचं असेल तर काय करावं लागेल 60 ने गुणावं लागेल. मग 1/3 गुणिले 60. आता 60 नेच का गुणावं लागेल आपल्याला माहिती आहे एका तासात किती मिनिटे असतात 60 मिनिटे म्हणून आपण तासांना काय करतोय 60 ने गुणतोय. मग आता 3 ने भाग देऊया 3 1 3 3 दुने 6 3 0 0 म्हणजे किती आले 20 मिनिटे बरोबर. 20 मिनिटे. अगोदरचे 5 तास आणि नंतरचे किती 20 मिनिटे म्हणजे जो काही उरलेला तलाव होता तो आता भरण्यासाठी किती वेळ लागणार आहे 5 तास 20 मिनिटे. पर्याय क्रमांक 2 ओके. पुढे एका आयताचे मोजमाप करताना एका बाजूचे माप 5% वाढले तर दुसऱ्या बाजूचे माप 10% कमी झाले तर आयताच्या क्षेत्रफळाचे मोजमाप करताना आलेल्या त्रुटीची टक्केवारी किती बरोबर. अशा प्रश्नांमध्ये काय करायचं सिरीज मेथडने सॉल्व्ह करायचे. म्हणजे काय आपल्याला माहिती का अगोदरचं क्षेत्रफळ किती होतं नाही अगोदरचं असं समजू 100 होतं ठीक आहे. नंतर झालं काय एका बाजूचं मोजमाप करताना ती बाजू कितीने वाढवली 5 ने वाढवली पण 5 कसे टक्क्यांमध्ये म्हणजे काय 5% वाढली म्हणजे काय अगोदर ती बाजू 100 होती तर आता किती झाली 105 झाली. अगोदर जर 100 होती तर आता झाली 105 बरोबर. आणि जी दुसरी बाजू होती दुसऱ्या बाजूचे माप 10% कमी केले म्हणजे अगोदर जी बाजू 100 होती ती आता 10% कमी झाली म्हणजे किती झाली 90. 100 ची किती झाली 90. आता हे कॅल्क्युलेशन सॉल्व्ह करूया. 100 गेले 100 गेले हा 0 गेला हा 0 गेला यांचा करायचा गुणाकार. मग 105 गुणिले 9
9 पाचे 45, 5 हातचे आले 4, 9 शून्य 0 आणि 0 अधिक 4 किती 4च, 9 एक 9 किती आले 945 भागिले 10. आता भागिले 10 आहे म्हणजे उत्तर किती येणार आहे 94.5. 94.5. म्हणजे मला एक सांगा, अगोदर जे क्षेत्रफळ 100 होतं ते आता किती झालंय 94.5 बरोबर, म्हणजेच काय कमी झालंय. मग कितीने कमी झालंय तर आपल्याला वजाबाकी करावं लागेल. 100 वजा 94.5, इथे काहीच नाही म्हणजे पॉईंट घ्यायचा आणि इथे 0. मग शून्यामधून 5 गेले म्हणजेच 10तून 5 गेले 5, इथे उरले 9, 9तून 4 गेले 5, इथे किती उरले 9, 9तून 9 गेला 0 आणि पॉईंटचा पॉईंट तसाच. म्हणजे अगोदरच्या क्षेत्रफळ आत्ताच्या क्षेत्रफळापेक्षा आत्ताचं क्षेत्रफळ अगोदरच्या क्षेत्रफळापेक्षा किती टक्क्यांनी कमी झालं 5.5% काय झालंय कमी झालंय. म्हणजे आपलं उत्तर किती आहे पर्याय क्रमांक 2 5.5%. समजलं. सिरीज मेथडने केलं तर लवकर आन्सर येणार आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे याच मेथडने करायचं 5.5%. पुढचा प्रश्न आहे, एका दंडगोलाकार खांबाच्या वक्र पृष्ठभागाचे क्षेत्रफळ 352 मीटर वर्ग आहे आणि त्याचे घनफळ 2464 मीटर घन आहे, तर खांबाची उंची किती असेल. बरोबर. आता दोन दंडगोलाकार खांबाचं वक्र पृष्ठफळ. ठीक आहे, म्हणजे काय एक सिलेंडर आहे, हा आहे एक सिलेंडर. याचं काय काय दिलेलं आहे आपल्याला वक्र पृष्ठफळ. वक्र पृष्ठफळ म्हणजे काय ही फक्त जी साईडची बाजू आहे ती, म्हणजे फॉर एक्झाम्पल ही जर बॉटल असेल बरोबर, ही पण काय दंडगोलाकार आहे, तर हिचं काय दिलंय फक्त हे साईडचं वक्र पृष्ठफळ दिलंय आणि ते किती दिलेलं आहे ते आहे 352 मीटर वर्ग. मग आता वक्र पृष्ठफळाचं क्षेत्रफळ काय, वक्र पृष्ठफळ कसं काढतो आपण 2 पाय आर एच ते त्याचं क्षेत्रफळ आहे. ठीक आहे, आपण व्यवस्थित लिहून घेऊया. वक्र पृष्ठभागाचे क्षेत्रफळ. वक्र पृष्ठभागाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय 2 पाय आर एच आणि तेच किती दिलेलं आहे आपल्याला 352. ओके. त्यानंतर पुढे काय सांगितलं की त्याचे घनफळ. बरोबर. आता घनफळ म्हणजे काय, हे जर सिलेंडर असेल त्याच्यात टोटल किती पाणी मावणार आहे. बरोबर, म्हणजे काय पूर्ण आता त्याचं घनफळ काढायचं. आता घनफळाचं सूत्र काय सिलेंडरचं म्हणजेच काय दंडगोलाकार जे काय असेल एक सिलेंडर आहे त्याचं घनफळाचं सूत्र काय घनफळ बरोबर त्याचं सूत्र आहे, घनफळ दिलेलं आपल्याला 2464 आणि त्याचं सूत्र काय असतं पाय आर वर्ग एच आणि तेच किती आहे 2464. आणि आपल्याला काय विचारलंय तर खांबाची उंची किती. ओके, म्हणजे आपल्याला ही जी काही हाईट असेल ती आपल्याला उंची विचारली आहे. ओके, काय करायचं अशा वेळेस पहिलं समीकरण आहे 2 पाय आर एच किती आहे 352. इथे पण पाय आर एच आहे, इथे पण तुम्हाला पाय आर एच दिसतोय. आर वर्ग म्हणजेच काय आर 2 वेळेस असणार आहे. पाय इथे पण आहे, पाय इथे पण आहे, आर इथे पण आहे, आर इथे पण आहे, एच इथे पण आहे, एच इथे पण आहे. म्हणजे आपण अगोदर काय करून घेऊ जो काही आपला पाय आर एच आहे त्याचं किंमत काढून घेऊ. ठीक आहे, पाय आर एच ची आपण किंमत काढून घेऊया. मग आता 2 पाय आर एच 2 पाय आर एच बरोबर किती 352. हा 2 गुणतोय तिकडे जाऊन भागिले झाला म्हणून पाय आर एच बरोबर 352 भागिले 2 पाय आर एच बरोबर 2ने भाग देऊया. बे एक बे किती उरला 1, 1 वर 5 15 झाले, बे साती 14 किती उरले 1, 1 वर 2 12 आणि बे सकी 12. म्हणजे पाय आर एच याची किंमत किती आली आहे 176. ठीक आहे, आता हीच किंमत आपल्याला या समीकरणात ठेवायची आहे. ठीक आहे, ही किंमत आपल्याला या समीकरणात ठेवायची आहे. पाय आर वर्ग एच बरोबर किती 2464 बरोबर. आर वर्ग म्हणजे काय आर 2 वेळेस आहे, जे आपण असं लिहू शकतो की पाय आर
एच गुणिले आर बरोबर 2464. ओके, म्हणजेच काय, आर 2 वेळेस होता तो मी सेपरेट केला. आता पाय आर एच ची किंमत आपल्याला माहिती आहे किती आहे, 176. 176 गुणिले आर बरोबर 2464. आता आर बरोबर 2464 भागिले किती, 176. तर 176 ने भाग देऊया, कितीचा भाग जाईल, 11 ने देऊ. 11 एक 11, 11 स 66, इथे पण 11 ने देऊया. 11 दुने 22, किती उरले 2, 2 और 6 26, परत 11 दुने 22, 26 मधून 22 गेले, किती उरले 4 आणि 11 चोक 44, म्हणजे किती उरले 224. परत आता 16 ने भाग देऊया. 16 एक 16, 16 एक 16, किती उरले 22 मधून 16 गेले 6, 6 वर 4 64 आणि 16 चोक 64, म्हणजे आर किती आलाय, आर बरोबर 14. आणि तो कशात असणार आहे, मीटर मध्ये, बरोबर 14 मीटर. आपल्याला आर आला 14 मीटर, पण आपल्याला आर विचारलाय का, नाही. आपल्याला काय विचारलंय, हाईट म्हणजेच काय, एच विचारलंय. मग आता पाय आर एच याची किंमत किती आहे, 176. पाय आर एच बरोबर 176. पायची किंमत किती असते, 22/7 गुणिले आर ची किंमत किती आली 14 गुणिले एच आणि बरोबर किती 176. मग आता भाग देऊया. 7 एक 7, 7 दुने 14, 11 दुने 22, 11 एक 11, 11 सक 66. मग इथे किती आले 2 गुणिले 2 4 आणि डायरेक्ट जर 4 ने भाग दिला, एच बरोबर 16 भागिले 4 म्हणजेच किती येणार आहे 4. मग याची किंमत किती आली, एच बरोबर 4 मीटर. बरोबर, एच किती आला 4 मीटर. ठीक आहे, म्हणजे जी आपल्याला उंची विचारली होती ती किती असणार आहे 4 मीटर. पर्याय क्रमांक 1. ठीक आहे, हा प्रश्न थोडा लेंदी होता हे मी समजू शकतो. ठीक आहे, याच्यासाठी काय पाहिजे तुम्हाला, 2 सूत्र माहिती पाहिजे की जो आपला सिलेंडर असेल त्यालाच आपण वृत्तचिती म्हणतो किंवा दंडगोलाकार सुद्धा म्हणतो. याचं वक्र पृष्ठफळाचं सूत्र, ठीक आहे, ते किती आहे पाय आर वर्ग एच. त्यानंतर तुम्हाला वक्र पृष्ठभागाचं क्षेत्रफळ किती होतं 2 पाय आर एच. ठीक आहे, हे एक सूत्र तुम्हाला व्यवस्थित माहिती पाहिजे. आणि घनफळाचं सूत्र माहिती पाहिजे किती पाय आर वर्ग एच. जर हे सूत्र तुम्हाला व्यवस्थित माहिती असतील तरच तुम्ही हा प्रश्न व्यवस्थित सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, एक कंपनी इलेक्ट्रॉनिक उपकरणाची निर्मिती करते. त्या उपकरणाची किंमत ठरवताना कंपनी स्वतःसाठी 10% नफा, घाऊक व्यापाऱ्यांसाठी 20% नफा व किरकोळ व्यापाऱ्यांसाठी 30% नफा अंतर्भूत करते. त्या उपकरणाची ठरवलेली किंमत त्याच्या निर्मिती मूल्यापेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे. बरोबर, आपल्याला सुरुवातीची किंमत माहिती का, नाही. काय करायचं, 100 मानायचं. जसा या अगोदर आपण एक प्रश्न सिरीज मेथडने सॉल्व्ह केला होता, सेम हा पण प्रश्न सिरीज मेथडने सॉल्व्ह करायचा. ठीक आहे, अगोदरची किंमत मानली 100. त्यानंतर कंपनीने काय केलं, स्वतःसाठी 10% नफा ठरवला. बरोबर, म्हणजे काय, जर कंपनीची अगोदरची किंमत 10% नफा कधी होणार आहे, जर खरेदी 100 असेल आणि विक्री किती असेल 110, म्हणून 100 अगोदरची किंमत होती, 10% नफा म्हणजेच किती 110. बरोबर, त्यानंतर घाऊक व्यापाऱ्यांसाठी किती टक्के नफा आहे 20%, म्हणजेच किती 100 वर आता 120. पुढे किरकोळ व्यापाऱ्यांसाठी 30% नफा आहे, म्हणजेच काय करायचं, आधी 100 होता, आता किती आहे 30% नफा मिळतो म्हणजे 130. आणि आपल्याला नंतर विचारलंय की त्या उपकरणाची ठरवलेली किंमत त्याच्या निर्मिती मूल्यापेक्षा किती टक्के जास्त आहे, म्हणजे आधीच्या किमतीपेक्षा नंतरची किंमत किती टक्क्यांनी जास्त आहे. आपण सॉल्व्ह करूया. 100 गेले 100 गेले, वरचे 2 शून्य कॅन्सल, खालचे 2 शून्य कॅन्सल, त्याच्यानंतर हा शून्य गेला, हा शून्य गेला, वरती किती उरले 11 गुणिले 12 गुणिले 13 आणि भागिले किती 10. यांचा गुणाकार करूया, किती होणार आहे 11 गुणिले 12, 11 दुने 22, 2 आजचे आले 2, 11 एक 11, 11 आणि 2 किती झाले 13, 132 गुणिले किती 13 आणि भागिले 10. आता 13 ने 132 ला गुणूया, किती झाले 13 दुने 26, 26 चे 6, आजचे किती आले
2 13 त्रिक 39, 39 मध्ये जर 2 मिळवले तर किती झाले 41, 41 चे 1 आजचे किती 4, 13 1 13, 13 आणि 4 17 म्हणजे 1716 भागिले 10. आता खाली शून्य आहे म्हणजेच काय होईल 176 पॉईंट सॉरी 171.6 बरोबर. जी किंमत अगोदर 100 होती ती आता किती झाली आहे 171.6. मग कितीचा फरक कितीने वाढली किंमत त्यांचा घ्यायचा फरक 171.6 वजा 100 म्हणजेच किती 71.6% बरोबर. त्या उपकरणाची ठरवलेली किंमत त्याच्या निर्मिती मूल्यापेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे 71.6% जास्त आहे. पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे एका देशातील राज्यांची संख्या व केंद्रशासित प्रदेशांची संख्या यांचे गुणोत्तर 52:13 आहे. त्या देशातील राज्यांची संख्या केंद्रशासित प्रदेशांच्या संख्येपेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे. पण व्यवस्थित लिहून घेऊया. एक देश आहे त्याच्यात जी काही राज्यांची संख्या आहे आणि केंद्रशासित प्रदेशांची संख्या यांचा दिलेला आहे आपल्याला रेशो. ठीक आहे किती आहे 52:13 आणि विचारलेलं काय त्या देशातील राज्यांची संख्या केंद्रशासित प्रदेशांच्या संख्येपेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे. राज्यांची संख्या किती आहे 52, केंद्राची किती आहे 13. मग कितीने जास्त आहे राज्य तर आपण घेऊया यांच्यातला फरक 52 वजा 13 किती 12तून 3 गेले 9, 4तून 1 गेला 3. म्हणजे राज्यांची संख्या कितीने जास्त आहे 39ने जास्त आहे. कितीने जास्त आहे 39ने जास्त आहे. कोणापेक्षा तर केंद्रापेक्षा. केंद्राची किती होती 13, केंद्राची होती 13 आणि आपल्याला तोच रेशो विचारलाय पण कशात पर्सेंटेज मध्ये. ठीक आहे. त्या देशातील राज्यांची संख्या केंद्रशासित प्रदेशांच्या संख्येपेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे अशी जर विचार केला तर कितीने जास्त आहे 13ने जास्त 39ने जास्त आहे. दोघांचा घ्यायचा फरक. आणि कोणापेक्षा तर केंद्रशासित प्रदेशांपेक्षा म्हणून मी केंद्रशासित प्रदेश काय घेतले छेदस्थानी घेतले आणि टक्क्यांमध्ये विचारलंय म्हणून गुणिले काय करायचं 100. ठीक आहे. 13 1 13, 13 त्रिक 39, 3 गुणिले 100 किती झाले 300%. म्हणजे कितीने जास्त आहे 300%नी जास्त आहे. ठीक आहे. जर तुम्ही वरती ऑप्शन बघितले तर ऑप्शन मध्ये 300 हे उत्तर नाहीये आणि आयोगाने पण हा प्रश्न रद्द केला नव्हता. ऍक्च्युअल मध्ये याचं जर खरं उत्तर तुम्ही बघायला गेले तर ते 300%च असणार आहे. का परत एकदा समजून सांगतो. बरेच जण म्हणतील की सर याचं उत्तर 60%, पण ते 60% याचं उत्तर नाहीये. तो प्रश्न चुकीचा होता तरी सुद्धा तो आयोगाने रद्द केलेला नाहीये. याचं खरं उत्तर आहे 300%. एकदा परत सांगतो लक्ष द्या. प्रश्नामध्ये विचारलं काय त्या देशातील राज्यांची संख्या बरोबर. राज्यांची संख्या केंद्रशासित प्रदेशांच्या संख्येपेक्षा किती टक्क्यांनी जास्त आहे. ओके. राज्यांची संख्या कितीने जास्त आहे तर मी काय करणार आहे राज्य आणि केंद्र यांच्यातला घेणार फरक. कितीने जास्त आहे राज्यांची संख्या केंद्रापेक्षा 39ने जास्त आहे बरोबर. आणि आपल्याला विचारलं केंद्रशासित प्रदेशांच्या संख्येपेक्षा. ठीक आहे. म्हणून 39 भागिले किती 13 कोणापेक्षा तर केंद्रशासित प्रदेशांच्या संख्येपेक्षा. म्हणून मी केंद्रशासित प्रदेशांची जी संख्या होती ती छेदस्थानी घेतली आणि टक्क्यांमध्ये विचारले म्हणून गुणिले 100. ऍक्च्युअल मध्ये याचं उत्तर किती आहे 300%. समजलं. पुढचा प्रश्न आहे वर्ष 2024 मध्ये मोबाईल वापरणाऱ्यांची टक्केवारी 43% वरून 65% झाली तर 43%च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली. ओके. अगोदर किती टक्के लोक मोबाईल वापरत होते 43%. आता किती टक्के वापरताय 65%. मग कितीची वाढ झाली आहे त्यांच्यातला घ्यायचा फरक. ठीक आहे. अगोदर होते 43 नंतर झाले 65. 5तून 3 गेले 2, 6तून 4 गेला 2. किती टक्क्यांची वाढ झाली आहे 22%ची. आणि आपल्याला हीच वाढ कशावर विचारली आहे 43%च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली म्हणून 22 भागिले 43 गुणिले काय करायचं 100. ठीक आहे. यांचा गुणाकार करूया किती झाले 2200 भागिले 43. ठीक आहे. 2200 भागिले 43. 43 ने जर भाग दिला तर कितीचा भाग जाईल 5चा. ठीक आहे. कारण की 43 गुणिले 5 किती 215. 220 मधून 215 गेले किती 5, 5 वर 0 50. परत 43 1 43.
ठीक आहे. आता 50 मधून 43 गेले, किती उरले? 7. 7ला भाग जातोय का? नाही. मग काय? पॉईंटचा भाग आणि नंतर पॉईंट मध्ये उत्तर येणार आहे. एकदा आपण ऑप्शन बघूया. पहिला ऑप्शन आहे 22.12, 45.27, 51.16, 80.30. आपलं उत्तर आलेलं आहे किती? 51.16. म्हणजेच काय? याचं पुढचं कॅल्क्युलेशन काय असेल? 51.16. आपलं उत्तर किती आहे? 51.16% काय झाली आहे? वाढ झालेली आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 3 पुरुषांनी केलेल्या कामाचे प्रमाण 5 मुलांनी केलेल्या कामा इतके आहे. व्यवस्थित आपण स्टेटमेंट वाचून व्यवस्थित सगळ्या गोष्टी लिहून घेऊया. 3 पुरुष जेवढं काम करतात तेवढंच काम कोण करतं? 5 मुले. तीन पुरुष जेवढं काम करतात तेवढंच काम 5 मुले करतात. तसेच 5 महिलांनी केलेल्या कामाचे प्रमाण 8 मुलांनी केलेल्या कामा इतके आहे. म्हणजे 5 महिला जेवढं काम करतात तेवढंच काम कोण करतं? 8 मुले करतात. बरोबर. नंतर आपल्याला असं सांगितलं की जर ते काम पूर्ण करण्यासाठी 12 पुरुष व 14 मुलांना किती दिवस लागले? 24 दिवस लागले. कोणाकोणाला? 12 पुरुष आणि 14 मुलांना. आता मी इथे काय करून घेतो, सगळं काही आहे पुरुष आणि महिला यांना सगळ्यांना मी मुलांच्या ह्याच्यात कन्वर्ट करून घेतो. 12 पुरुष आहे प्लस किती महिला आहे? सॉरी 14 मुले. यांना किती दिवस लागले? यांना लागले 24 दिवस. यांना लागले 24 दिवस. जर मला एक सांगा, 3 पुरुष बरोबर 5 मुले, तर पुरुषांचं काय करायचं? मुलांमध्ये कन्वर्ट करून घ्यायचं. 3 पुरुष बरोबर 5 मुले, तर इथे किती झाले? 12 पुरुष. म्हणजे 3ला कितीने गुणले? 4ने गुणले. बरोबर. 3ला कितीने गुणले? 4ने गुणले. तर आपल्याला काय करायचंय? मुलांमध्ये कन्व्हर्जन करायचंय. म्हणजे 5 मुलांना पण कितीने गुणावं लागेल? 4ने. मग जर आपण 5ला 4ने गुणलं तर टोटल किती मुले होणार आहे? 520. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की 12 पुरुष म्हणजेच किती मुले? 20 मुले. ठीक आहे. यांचा रेशो समान आहे. जसं 3 पुरुष म्हणजेच 5 मुले, 312 तर 5 किती? 20. म्हणजे 12 पुरुष बरोबर किती मुले? 20 मुले. आणि हे 14 मुले जसेच्या तसे. यांना किती दिवस लागतात? 24 दिवस. यांची करायची बेरीज. 20 अधिक 14 टोटल किती झाले? 34 मुले. 34 मुलांना किती दिवस लागताय? 24 दिवस लागताय. बरोबर. ते काम कंप्लीट करण्यासाठी. आपल्याला पुढे काय विचारलंय, तर तेच काम पूर्ण करण्यासाठी 9 पुरुष 15 महिला व 12 मुलांना किती दिवस लागतील? काय काय सांगितलंय? 9 पुरुष, त्यानंतर 15 महिला आणि किती मुले? 12 मुले. लक्ष द्या. जसं 3 पुरुष बरोबर 5 मुले. ठीक आहे. तर 9 पुरुष बरोबर किती मुले असतील? काय करायचं? 3 त्रिक 9 तर 5 त्रिक किती झाले? 15. म्हणजे 9 पुरुष बरोबर किती मुले असणार आहे? 15 मुले. मी सगळ्यांना काय करतोय? मुलांमध्ये कन्वर्ट करून घेतोय. ओके. त्याच पद्धतीने किती महिला आहे? 15 महिला. आपल्याला अगोदर सांगितलं होतं की 5 महिला बरोबर किती मुले? 8 मुले. तर 5ची काय केली आहे? तिप्पट. बरोबर. 5 त्रिक 15 तर 8ची पण काय करावी लागेल? तिप्पट. म्हणजे 8 त्रिक किती झाले? 24 मुले. आपण असं म्हणू शकतो की 9 पुरुष म्हणजेच काय? 15 मुले आणि 15 महिला बरोबर काय? 24 मुले. आणि हे किती आहे? 12 मुले. सगळ्यांना मुलांमध्ये कन्वर्ट करून घेतलं. यांची करायची बेरीज. 5 आणि 4 9. 9 आणि 2 किती झाले? 11. 11चा 1. हातचा किती आला? 1. 1 आणि 2 3. 3 आणि 1 4. 4 आणि हातचा 1 5. टोटल किती मुलं झाले? 51 मुले. बरोबर. मला एक गोष्ट सांगा, 34 मुलांना 24 दिवस लागत होते, तर 51 मुलांना किती? आता कॅल्क्युलेशन करायचं. 34 मुलांना किती दिवस लागतात? 24. तर काम तेवढंच आहे. तर 51 मुलांना किती दिवस लागणार आहे माहिती का? नाही. म्हणून गुणिले काय? x. मग आता x ची किंमत काढायची आहे. 51 तिकडे गुणताय, इकडे येऊन भागिले होतील. हा गुणाकार करत बसू नका. 34 गुणिले 24 भागिले किती? 51. आता 51ला
हे जे काय आहे आपण त्याला भाग देऊया. 17 दुने 34, 17 त्रिक 51, 3 24 ला भाग देऊया. 3 1 3, 3 8 24 आणि 2 गुणिले 8 म्हणजेच काय x. मग x ची किंमत किती आली, x बरोबर 8 दुने 16. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की 9 पुरुष 15 महिला आणि 12 मुले यांना ते काम कंप्लीट करण्यासाठी टोटल किती दिवस लागणार आहे, 16 दिवस लागणार आहे. म्हणजे आपलं उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 1 16 दिवस. समजलं. मी काय केलंय, सगळ्यांना मुलांमध्ये कन्वर्ट केलंय आणि नंतर क्वेश्चन सॉल्व्ह केलाय. जर तुम्ही असं केलं तर ते जास्त इझी होईल. ओके. पुढचा प्रश्न आहे, 10 पुस्तकांची सरासरी किंमत 16 रुपये आहे व त्यातील 2 पुस्तके सोडल्यास इतर 8 पुस्तकांची सरासरी किंमत 9.5 आहे. जर त्या 2 पुस्तकांपैकी एकाची किंमत दुसऱ्याच्या किमतीच्या 40% अधिक असल्यास 2 पुस्तकांची प्रत्येकी किंमत किती. आता हा प्रश्न मी तुम्हाला 2 पद्धतीने सोडवून दाखवतो. ठीक आहे. म्हणजे आपण अर्धा अर्धा प्रश्न वाचून सुद्धा उत्तर काढू शकत होतो. काय करायचं, फक्त पहिली लाईन वाचा. 10 पुस्तकांची सरासरी किंमत 16 रुपये आहे. बरोबर. किती पुस्तकांची सरासरी आहे, 10 पुस्तकांची सरासरी किती आहे, 16. म्हणून मी जर 10 गुणिले 16 गेलं तर मला काय मिळणार आहे, टोटल 10 पुस्तकांची किंमत मिळणार आहे. बरोबर. 10 गुणिले 16 किती, 160 रुपये. ठीक आहे. पुढे काय म्हटलं, त्यातील 2 पुस्तके सोडल्यास 2 पुस्तके काढून घेतले. ठीक आहे. तर इतर 8 पुस्तकांची सरासरी किती आहे, 9.5. 8 पुस्तकांची सरासरी किती आहे, 9.5. म्हणून मी जर 8 गुणिले 9.5 केलं तर मला काय मिळणार आहे, टोटल 8 पुस्तकांची बेरीज म्हणजेच काय, तर 8 पुस्तकांची किंमत मिळणार आहे. ठीक आहे. आपण हा गुणाकार करून घेऊया. 8 पंचे 40, 0 आजचे किती आले 4, 8 9 72, 72 आणि 4 76. आता किती अंकानंतर पॉइंट आहे, एका अंकानंतर पॉइंट, आणि पॉइंट नंतरचा 0 आपण कन्सिडर करत नाही. म्हणजे हे किती झाले 76. ठीक आहे. मी फक्त 76 लिहितो वाटलं असतं. समजलं. हा. 10 पुस्तकांची खरेदी आहे 160, 8 पुस्तकांची खरेदी आहे 76. फक्त पहिलीच लाईन वाचायची आणि आपण याच्यावरनं पण उत्तर काढू शकतोय. आपल्याला विचारलं काय, तर त्या 2 पुस्तकांची प्रत्येकी किंमत किती. आपल्याला प्रत्येकी किंमत विचारली आहे. बरोबर. आणि 2 पुस्तकांची सेपरेट किंमत आपल्याला दिलेली आहे. मला एक गोष्ट सांगा, ही आहे 10 पुस्तकांची किंमत, ही आहे 8 पुस्तकांची किंमत. जर मी 10 पुस्तकांच्या किमतीमधून 8 पुस्तकांची किंमत वजा केली तर मला काय मिळणार आहे, 2 पुस्तकांची किंमत. 10 पुस्तकांची होती 160, त्याच्यामधून 8 पुस्तकांची 76 वजा करूया. 10 तून 6 गेले 4, इथे किती उरले 5, 15 तून 7 गेले 8. म्हणजे ही जी 84 किंमत आहे ही काय, 2 पुस्तकांची किंमत. 84 काय, 2 पुस्तकांची खरेदी किंमत आहे. बरोबर. फक्त पहिल्या लाईन वरनं पण आपण क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. ऑलरेडी आपल्याला ऑप्शन मध्ये पुस्तकांची किंमत दिलेली आहे, प्रत्येकी दिलेली आहे. आपण काय करायचं, त्यांची बेरीज करूया. इथे किती आहे 35 आणि 49. जर मी यांची बेरीज केली तर किती होणार आहे, 9 5 14, 4 हातचा आला 1, 4 आणि 3 7, 7 आणि 1 8, आले 84. म्हणजे हे आपलं उत्तर असू शकतं. तरी पण आपण बाकीचे सगळे ऑप्शन चेक करूया. 40 अधिक 24 किती आले 64, 4 4, 4 आणि 2 6, इथे 64 आहे. आपल्याला पुस्तकांची किंमत किती पाहिजे 84. हा ऑप्शन कॅन्सल. पुढे 25 अधिक 12 यांची बेरीज 84 येणार आहे का, नाही. मग किती येणार आहे, 5 आणि 2 7, 2 आणि 1 3, किती आले 37. हा पण ऑप्शन कॅन्सल. पुढचा 30 अधिक 18 किती आले 8 चे 8 तसेच 3 आणि 1 4, 48. हा पण ऑप्शन कॅन्सल. इथून तर फक्त इथपर्यंत मी पहिलीच लाईन वाचली आणि त्याच्यावरनं मी उत्तर काढू शकतो. ठीक आहे. हा जो बाकीचा डाटा दिलेला आहे त्याची गरज सुद्धा नव्हती, तरी पण तुम्ही उत्तर काढू शकत होते. म्हणजे आपलं उत्तर किती आहे, पर्याय क्रमांक 1. त्या पुस्तकांची किंमत किती असेल 35 व 49 रुपये. समजलं. ठीक आहे. ही झाली पहिली मेथड. ठीक आहे. दुसरी मेथड सांगतो. आता आपण काय केलं, जो प्रश्न होता तो 2 भागांमध्ये डिवाइड केला. पहिल्या भागामध्ये मी तुम्हाला पहिली लाईन वाचून उत्तर काढून दाखवलं. आता पहिली लाईन नाही वाचत, तिच्या खालची लाईन वाचतो आणि त्याच्याने उत्तर काढून दाखवतो. काय करायचं, पहिली लाईन सोडून द्या. आता नंतर काय सांगितलं, जर त्या 2 पुस्तकांपैकी एकाची किंमत दुसऱ्याच्या किमतीच्या 40% अधिक आहे. बरोबर. एकाची किंमत दुसऱ्याच्या काय 40% अधिक आहे.
आपल्याला दोघांची माहिती नाही आहे, ठीक आहे. मग आपण काय करूया, रेशो घेऊया, बरोबर. फक्त आपल्याला काय सांगितलं, एकाची किंमत दुसऱ्याच्या 40% अधिक आहे, म्हणजे पहिल्याची जर 100 असेल तर दुसऱ्याची 40% अधिक आहे, म्हणजे किती असणार आहे, 140, बरोबर. किती असेल, 140, ठीक आहे. आणि जर आपण यांचा रेशो घेतला तर किती येणार आहे, 0 गेला 0 गेला, दोनाने भाग देऊया, बे पंचे 10 आणि बे साती 14, म्हणजे रेशो किती येणार आहे, 5:7. फक्त आपल्याला कोणत्या दोन किमतींचा रेशो 5:7 होता हे चेक करायचं होतं, ठीक आहे. आपल्याला जे ऑप्शन दिलेले ते एकदा बघूया. पहिला ऑप्शन काय, 35 व 49, 35 आणि 49. याला कितीने भाग जाईल, 7:5 35 आणि 7:7 49. आला का रेशो 5:7, ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर किती आहे, पर्याय क्रमांक 1, ठीक आहे. पुढचा ऑप्शन बघूया, 40 आणि 24. हा पहिला ऑप्शन होता. दुसरा ऑप्शन 40 आणि 24, यांचा रेशो किती पाहिजे, 5:7 असणार आहे का, नाही. कितीने भाग जाईल, 4:10 40 आणि 8ने जाईल डायरेक्ट, 8:5 40 आणि 8:3 24. किती आला रेशो, 5:3. हा ऑप्शन कॅन्सल. पुढे 25 आणि 12 यांचा रेशो किती येणार आहे, भागच जात नाही, म्हणजे रेशो पण किती असणार आहे, 25:12. आणि चौथा ऑप्शन 30 आणि 18, कितीने भाग जाईल, 6ने भाग जाईल, 30 आणि 18 कितीने भाग जाणार आहे, 6ने, 6:5 30, 6:3 18. फक्त एकच संख्येचा रेशो किती आला, 5:7, आणि ती संख्या कोणती आहे, 35 आणि 49. समजलं, म्हणजे आपलं उत्तर किती आहे, 35 व 49. एकच प्रश्न दोन मेथडने तुम्हाला व्यवस्थित सॉल्व्ह करून दाखवला आहे, आणि तो पण फक्त अर्धा प्रश्न वाचूनच. समजलं, ठीक आहे. जर तुम्हाला असे प्रश्न व्यवस्थित सॉल्व्ह करायचे असेल आणि पेपरमध्ये लवकरात लवकर टाइम सेव्ह करून उत्तर काढायचे असतील तर ही सिरीज तुम्ही कंटिन्यू करा, व्यवस्थित सगळे लेक्चर बघा. कारण की हे जे पेपर कंप्लीट झाल्यानंतर मी नंतर अजून एक सिरीज घेऊन येणार आहे, तिचं नाव आहे MPSC रँकर सिरीज. त्यामध्ये रोज मी तुम्हाला 20 क्वेश्चन देणार आहे, ठीक आहे. सकाळी ते क्वेश्चन दिले जातील आणि त्यानंतर तुम्ही दिवसभरात ते क्वेश्चन सॉल्व्ह करून संध्याकाळी मी त्याचं व्हिडिओ एक्सप्लेनेशन देणार आहे. म्हणजे पेपर होईपर्यंत आपली व्यवस्थित तयारी मी तुमच्याकडनं करून घेणार आहे, ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, 1 ते 100च्या अंकांमध्ये असे किती अंक आहेत जे 4ने पूर्ण भाग जाणारे आहेत आणि त्यामध्ये 4 हा अंक सुद्धा आहे, ठीक आहे. 1 ते 100 मध्ये कोणकोणत्या संख्या आहे का ज्यांना 4ने भाग जातो आणि त्यांच्यामध्ये 4 हा अंक पण पाहिजे. मग पहिली संख्या असेल 4, त्याच्यानंतर 4 दुने 8, 4 त्रिक 12, पण त्याच्यामध्ये 4 आहे का, नाही. आपल्याला फक्त 4 असणाऱ्या संख्या घ्यायच्या आहे. 4 चोक 16, 4 पंचे 20, 4 सक 24, 4 7 28, 4 8 32, 4 9 36, 4 10 40, नंतर 44, तिच्या पुढची 48, नंतर 52 असणार आहे का, नाही. 56 नाही. नंतर 60 मध्ये पण 4 नाहीये. 64 मध्ये 4 आहे. 68 त्याच्यामध्ये 4 नाहीये. त्यानंतर 72 त्यामध्ये पण 4 नाहीये. 76 त्याच्यामध्ये पण 4 नाहीये. 80 मध्ये आहे का, नाही. 84, ठीक आहे. पुढची संख्या कोणती आहे, 84. त्याच्यानंतर 88, त्यानंतर 92, 96 आणि 100. ज्या अशा किती संख्या टोटल मोजूया आपण, 1 2 3 4 5 6 7. टोटल किती संख्या आहे, फक्त 7 संख्या आहे. म्हणजे 1 ते 100 मध्ये 4ने पूर्ण भाग जाणाऱ्या आणि त्यामध्ये 4 हा अंक असणाऱ्या टोटल किती संख्या आहे, 7 संख्या आहे. मग आपलं उत्तर काय आहे, पर्याय क्रमांक 1. समजलं. पुढचा प्रश्न आहे, 21 मुलींच्या रांगेमध्ये जेव्हा मोनिकाला उजवीकडे 4थ्या जागेवर हलवले जाते तर ती रांगेच्या डाव्या बाजूने 12व्या जागी येते. ओके, तर तिची हलवण्याआधीची रांगेच्या उजव्या बाजूने कितवी जागा होती. टोटल किती मुले आहे रांगेत किंवा किती मुली आहे, 21 मुली आहे, बरोबर. जेव्हा मोनिकाला हलवलं त्याच्यानंतर काय झालं, तिचा रांगेच्या डाव्या बाजूने कितवा क्रमांक आला, 12वा क्रमांक आला, बरोबर. हा 12वा क्रमांक. इथे काय, मोनिका आहे, डाव्या बाजूने 12वा आहे, बरोबर. म्हणजे तिच्या डाव्या बाजूला अजून किती मुली असतील, 11 मुली असणार आहे. डाव्या बाजूला अजून किती मुली असणार आहे, 11, कारण की ती स्वतः कितवी आहे, 12वी आहे, बरोबर. पण आपल्याला सांगितलं काय
की जेव्हा मोनिकाला उजवीकडे चौथ्या जागेवर हलवले बरोबर, आणि तिचा हलवल्यानंतर कितवा क्रमांक होता, 12वा होता. म्हणजे अगोदर ती कुठे होती, डाव्या बाजूला होती, कारण की तिला उजव्या बाजूला शिफ्ट केलंय बरोबर. मग डाव्या बाजूला होती तर किती घरं मागे होती किंवा किती जागा मागे होती, तर किती, चौथ्या जागेवर तिला शिफ्ट केलं होतं. म्हणजे आता जर ती 12व्या स्थानावर आहे तर याच्या अगोदर कोणत्या स्थानावर असेल, 12तून 4 कमी करा म्हणजे किती, 8. म्हणजे अगोदर मोनिका कुठे असेल, 8व्या स्थानावर होती बरोबर. आणि 8व्या स्थानावरून तिला उजवीकडे शिफ्ट केलं, म्हणजे अगोदर होती 8व्या क्रमांकावर, नंतर गेली 12व्या क्रमांकावर. ठीक आहे. मग जेव्हा ती 8व्या स्थानावर होती तेव्हा तिच्या डावीकडे किती मुली होत्या, जर ती स्वतः 8वी होती तर डावीकडे किती होत्या, 7 मुली होत्या. आणि एकूण रांगेत किती मुली टोटल, 21. आपल्याला विचारलं काय की तिची हलवण्याआधीची रांगेच्या उजव्या बाजूने कितवी जागा होती. डाव्या बाजूने होती 8वी. आपल्याला काय विचारलं, उजव्या बाजूने किती होती. टोटल मुली होत्या 21. 21 मधून 7 कमी करा, 21 मधून जर 7 गेले तर किती उरणार आहे, 14. 21 वजा 7 किती, 14. म्हणजेच काय, तर उजव्या बाजूने मोनिकाचा क्रमांक किती होता, 14वा क्रमांक होता. ठीक आहे. म्हणजे मोनिका कितव्या स्थानावर होती, 14 स्थानावर होती बरोबर, 14व्या स्थानावर होती. आपलं उत्तर काय, पर्याय क्रमांक 4. समजलं. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, खालील आकृतीत प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी कोणता अंक येईल. एकदम सिंपल आहे, बघितल्या बघितल्या लगेच समजतंय. काय करायचं, 5 अधिक 1 6 आणि 6चा वर्ग 36, 8 अधिक 1 9, 9चा वर्ग 81. मग या दोघांची करायची बेरीज, 8 आणि 6 14, 14चा वर्ग 196. इथं उत्तर किती आहे, 196, पर्याय क्रमांक 3. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, सान्वी युविकापेक्षा उंच आहे पण नीलाक्षपेक्षा नाही. चैताली नमितापेक्षा उंच आहे पण युविकापेक्षा नाही, तर त्यांच्यातील सर्वात उंच कोण. काय काय दिलंय व्यवस्थित लिहूया. सान्वी युविकापेक्षा उंच आहे. ओके, सान्वी उंच आहे कोणापेक्षा, युविकापेक्षा. म्हणजे इथे असेल युविका बरोबर, पण नीलाक्षपेक्षा नाही. म्हणजे नीलाक्ष मोठा आहे कोणापेक्षा, सान्वीपेक्षा. कोण मोठा आहे, नीलाक्ष. पुढे काय म्हटलं, चैताली नमितापेक्षा उंच आहे पण युविकापेक्षा नाही. युविकापेक्षा लहान आहे कोण, चैताली. आणि कोणापेक्षा उंच आहे, नमितापेक्षा उंच आहे. सगळ्यात लहान कोण झाली, नमिता. आपल्याला विचारलेले काय, तर त्यांच्यातील सर्वात उंच कोण. मग सर्वात उंच कोण असणार आहे, नीलाक्ष. पर्याय क्रमांक 1. समजलं. पुढचा प्रश्न आहे, आता ह्या प्रश्नांमध्ये बऱ्याच जणांनी चूक केलेली आहे. ठीक आहे. काय प्रश्न आहे, x ची किंमत शोधायची होती. इथे ह्या कोणाचं माप किती आहे, 30x, याचा आहे 40x, आणि बऱ्याच जणांनी इथे 38x घेतलं होतं. ठीक आहे. पण याचं ऍक्च्युअल मध्ये माप किती होतं, 38 अधिक x. आपल्याला x ची किंमत काढायची आहे. तुम्हाला माहिती असेल त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते, 180 अंश. आपल्याला तिन्ही कोणांची माप दिलेली आहे, आपण त्यांची बेरीज करूया. 30x अधिक 40x अधिक 38 अधिक x बरोबर किती, 180 अंश. कारण की तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती आहे, 180 अंश. मग यांची बेरीज करूया. 30 अधिक 40 किती झाले, 70x. 70x मध्ये अजून एक x मिळवला तर किती, 71x. 71x अधिक हे किती, 38 बरोबर 180. आता x ची किंमत काढायची आहे. 71x एकाच बाजूला ठेवूया. हे अधिक 38 आहे, तिकडे जाऊन काय होतील, वजा 38. 180 वजा 38, 71x बरोबर 10तून 8 गेले 2, इथे किती उरले 7, 7तून 3 गेले 4, एकाचा एक तसाच. आता x ची किंमत काढायची तर काय करायचं, 71 भागताय तिकडे जाऊन काय होतील, सॉरी 71 गुणताय तिकडे जाऊन काय होतील, भागिले. म्हणजे x बरोबर काय, 142 भागिले 71, आणि 142 भागिले 71 म्हणजे किती, 2. आपल्याला x ची किंमत मिळाली आहे. x ची किंमत किती आहे, 2, आणि तीच आपल्याला विचारली होती. म्हणजे पर्याय क्रमांक किती असणार आहे, 3. समजलं. x ची किंमत किती आहे, 2. पुढचा प्रश्न आहे, खालील प्रश्नात एक संख्या श्रेणी
दिलेली आहे ज्यात एक संख्या चुकीची आहे ती चुकीची संख्या शोधा। एक सिरीज दिलेली आपल्याला बरोबर आणि त्याच्यामध्ये एक चुकीची संख्या आहे ती आपल्याला शोधायची आहे। जर तुम्ही ती सिरीज व्यवस्थित बघितली ठीक आहे तुम्हाला एक गोष्ट समजेल की 2ला कितीने गुणल्यावर 12 येतात 6 ने ठीक आहे 2 गुणिले 6 किती 12 बरोबर। पण आता इथे किती आले 12 12ला जर मी परत 6 ने गुणलं तर किती होणार आहे 12 72 इथे किती यायला पाहिजे होते 72 यायला पाहिजे पण इथे किती आहे 66 म्हणजे काय झालं असेल आपण अजून एखादं लॉजिक लावून बघूया म्हणजे 6 ने तर गुणाकार करून संख्या वाढत नाहीये ठीक आहे। मग जर 5ने गुणलं तर 12 पंचे 60 होतात ठीक आहे 5ने गुणलं तर 12 पंचे 60 होतात 6ने गुणलं तर 12 72 होतात म्हणजे त्याच्या मधली संख्या असेल। मग आपण काय करूया 5.5 घेऊया जर 12ला 5.5 ने गुणलं 12 पंचे 60 शून्य चले 6 12 पंचे 60 60 अधिक 6 किती आले 66 एका अंकानंतर पॉइंट होता देऊन दिला म्हणजे आले का 66 बरोबर। मला एक गोष्ट समजली काय होतंय की 0.5 ने संख्या कमी होत जाते आणि नंतर गुणाकार करायचा आहे त्या संख्येने म्हणजे अगोदर 6 होते नंतर 5.5 झाले मी परत 66 घेतले आता 5.5 मधून परत अर्धा कमी करा म्हणजे किती 5 बरोबर 5.5 मधून जर तुम्ही 0.5 कमी केले तर किती असणार आहे 5 मग 66 गुणिले 5 5 30 शून्य आजचे आले 3 5 30 30 मध्ये किती मिळवायचे 3 किती आले 330 म्हणजे ऍक्च्युअल मध्ये संख्या किती पाहिजे 330 पण इथे किती दिली होती 297 तरी पण आपण एकदा पुढे पण चेक करूया जर मी 330 इथे घेतले आता 5 मधून परत 0.5 कमी करा म्हणजे किती असणार आहे 4.5 या दोघांचा गुणाकार करूया बरोबर। आता इथे 0 आहे इथे किती आहे पॉइंट आहे एका अंकानंतर म्हणजे पॉइंट काय होऊन जाईल कॅन्सल म्हणजे 33 गुणिले 45 हा गुणाकार करूया। आता जर तुम्ही 33 गुणिले 45 हा गुणाकार केला तर उत्तर किती येणार आहे 5 त्रिक 15 5 हातचा आला 1 5 त्रिक 15 15 मध्ये 1 मिळवला तर किती 16 एका अंकाने गुणून झालं 0 दिला 4 त्रिक 12 2 हातचा आला 1 4 त्रिक 12 12 मध्ये 1 मिळवला तर किती 13 यांची करायची बेरीज 5चे 5 6 2 8 3 आणि 1 4 एकाचा 1 किती आले 1485 1485 आहे का आहे बरोबर। मग परत 1485 गुणिले आता 4.5 होते परत 0.5 ने कमी करा म्हणजे किती असणार आहे 4 जर तुम्ही हा गुणाकार केला तर तुम्हाला 5940 हीच संख्या मिळेल ठीक आहे। आणि परत 5940 गुणिले याच्यातून जर 0.5 कमी केले म्हणजे 3.5 यांचा जर गुणाकार केला तर उत्तर काय मिळेल 20,790 20,790 ठीक आहे। म्हणजे आपल्याला इथे कोणती संख्या पाहिजे होती 330 पण त्यांनी किती दिली 297 आणि आपल्याला विचारलं होतं की चुकीची संख्या शोधा मग चुकीची संख्या कोणती आहे 297 बाकीच्या सगळ्या संख्या काय बरोबर आहे कळालं म्हणजे याचं उत्तर किती आहे पर्याय क्रमांक 3 ओके। पुढे खालील आकृत्यांचे निरीक्षण करून दिलेल्या पर्यायातील प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा अचूक पर्याय निवडा। एकदम सिंपल प्रश्न आहे ठीक आहे। काय झालंय इथे सर्कल मध्ये हा जो ही आकृती होती ती काय रिकामी आहे आणि नंतर इकडे झाली डार्क बरोबर। तर आपल्याला इथे काय विचारलंय एक आयत दिलेला आहे तर काय होईल त्याच्या क्रॉस मध्ये येईल म्हणजे आता इथे क्रॉस मध्ये येईल ही डार्क आहे तर ही काय झाली फेंट म्हणजे याचं उत्तर किती आहे पर्याय क्रमांक 4। पुढचा प्रश्न आहे खालील आकृतीतील त्रिकोणांची संख्या शोधा ठीक आहे। जेव्हा कधी असे प्रश्न येतील काय करायचं लिहून घ्यायचं 1 2 3 4 5 6 असे अंक लिहून घ्यायचे शेवटचा अंक किती आहे 6 6 गुणिले लगेच त्याच्या पुढची संख्या 7 आणि भागिले किती 2 समजलं 6 त्याच्या लगेच पुढची संख्या घ्यायची 7 त्या दोघांचा करायचा गुणाकार आणि भागिले 2 मग बे 3 6 3 7 किती 21 म्हणजे टोटल किती त्रिकोण असणार आहे 21 आपलं उत्तर किती आहे पर्याय क्रमांक 4 समजलं। पुढचा प्रश्न आहे दोन संख्यांचा गुणाकार 50 आहे आणि त्या संख्या एकाच 2 या प्रमाणात आहेत
तर त्या संख्यांची बेरीज किती. आता कोणत्या दोन संख्यांचा गुणाकार 50 असणार आहे आणि त्यांचा रेशो 1:2 असणार आहे. तुम्ही सांगाल सर 5 आणि 10 बरोबर. यांचा जर आपण रेशो घेतला तर 5 × 5 आणि 5 × 2 = 10 आणि जर गुणाकार केला तर किती येतो 50. ठीक आहे 5 × 10 यांचा गुणाकार केला तर किती येतो 5 × 10 = 50. पण आपल्याला काय विचारलंय त्या संख्यांची बेरीज म्हणजे काय करावं लागेल 5 + 10 यांची बेरीज किती झाली 15 म्हणजे आपलं उत्तर किती आहे 15. पर्याय क्रमांक 2. ओके. त्यानंतर जरी तुम्हाला ह्या संख्या लगेच आठवल्या नाही किंवा माहिती नसतील तर काय करायचं रेशो दिलेला होता 1:2. ठीक आहे आणि बेरीज विचारली होती तर 2 आणि 1 किती होतात 3. म्हणजे तुम्हाला फक्त 3 ने भाग जाणारी ऑप्शन मध्ये संख्या शोधायची होती. काय करायचं होतं यांचा रेशो आहे 1:2. 2 + 1 किती झाले 3. ऑप्शन मध्ये फक्त 3 ने भाग जाणारी संख्या शोधायची होती. 3 ने भाग जाणारी संख्या फक्त एकच होती ती किती 15. म्हणजे आपलं उत्तर किती आहे 15. पर्याय क्रमांक 2. ओके. आपला पुढचा प्रश्न आहे. ठीक आहे इथे आपल्याला एक सिक्वेन्स दिलेली आहे. ठीक आहे कपल बरोबर किती 31 26 111 25. ओके आणि आपल्याला विचारलंय डॉटच्या जे काय आपले लेटर्स आहे तर त्याच्या जागी कोणते अंक येतील. जर तुम्ही व्यवस्थित लिहिलं तर तुम्हाला एक गोष्ट समजेल COUPLE. ठीक आहे हे 6 लेटर आहे कपल. याच्या ऐवजी कोणकोणत्या संख्या घेतल्या त्यांनी 3 त्याच्यानंतर 12 61 11 आणि 25. ठीक आहे 3 12 61 11 25. जर तुम्ही एक गोष्ट व्यवस्थित नोटीस केली तर सी किती नंबरला असतो रे सी असतो 3 नंबरला बरोबर. सी चा नंबर किती आहे 3. त्यानंतर ओ किती नंबरला आहे ओ आहे 15 नंबरला. पण त्यांनी काय केलेलं आहे पहिले 1 ते 13 पर्यंत जे लेटर्स आहे बरोबर त्यांचा जो नंबर असेल तो ऍज इट इज घेतलेला आहे. पण जे खालची सिक्वेन्स आहे म्हणजे काय 14 पासून 26 पर्यंत जे काही आपले लेटर्स आहे त्यांचे लेटरचे नंबर न घेता त्यांच्या वरचा जो लेटर असेल त्याचा नंबर घेतलेला आहे. म्हणजे ओ चा किती नंबर होता 15वा. ओ किती नंबरला असतो 15 नंबरला. पण तो न घेता काय केलंय त्याच्या वरचं लेटर होतं यल त्याचा नंबर घेतलेला आहे तो किती आहे 12. म्हणजे ओ च्या ऐवजी काय घेतले 12. त्याच पद्धतीने यू पण कुठे खालच्या लाईन मध्ये किती घ्यायला पाहिजे होते 21. पण त्यांनी 21 न घेता वरच्या लेटरचा नंबर घेतलाय तो किती 6. ओके. त्याच पद्धतीने पी चं लेटर किती आहे पी कितव्या क्रमांकावर आहे 16. पण ते लेटर न घेता सॉरी तो नंबर न घेता त्यांनी काय केलं त्याच्या वरचं लेटर होतं के त्याचा नंबर घेतलाय किती 11 बरोबर. पी च्या ऐवजी काय घेतलं त्यांनी 11 घेतलेला आहे. पी च्या ऐवजी किती घेतले 11. त्यानंतर एल. आता एल किती नंबरला आहे एल आहे 12. पण तो कुठे वरच्या लाईन मध्ये 1 ते 13 पर्यंत आहे बरोबर. मग एलचा जो 12 नंबर होता तोच त्यांनी घेतलेला आहे. एलला 12 क्रमांक दिला. त्यानंतर ई पण कुठे ई आहे 5व्या स्थानावर 5व्या क्रमांकावर. तर ईचा किती नंबर आहे 5. तुम्हाला एक गोष्ट समजली की 1 ते 13 पर्यंत जे काही लेटर आलेले त्याचे नंबर त्यांनी ऍज इट इज घेतले. पण 14 पासून पुढचे म्हणजे 14 पासून 26 पर्यंतचे जे लेटर आले होते त्यांचे नंबर नाही घेता त्यांच्या वरच्या लेटरचे नंबर घेतले. ओके. आपल्याला विचारलं काय डॉट DOUGHT काय करायचं वरचे लेटर असतील ते ऍज इट इज घ्यायचे खालचे असेल तर त्याच्या वरचा नंबर घ्यायचा. मग डी साठी काय असणार आहे रे आता डी किती नंबरला आहे 4 नंबरला मी घेतले 4. त्यानंतर ओ कोणत्या लाईन मध्ये ओ खालच्या लाईन मध्ये. पण आपल्याला 15 लिहायचंय का नाही. मग काय करायचं त्याच्या वरचा लेटर किती आहे 12 बरोबर त्याचा नंबर घ्यायचा 12. त्यानंतर यू किती नंबरला आहे 21 बरोबर. पण यू लिहायचा का नाही त्याच्या वरचं लेटर काय होतं एफ त्याचा नंबर लिहायचा 6. पुढे जी ऑलरेडी वरती आहे मग जीचा क्रमांक किती आहे 7 मग मी 7 तसाच घेतला. त्यानंतर एच किती नंबरला आहे 8 नंबरला आहे बरोबर. एच ऑलरेडी वरती आहे त्याच्यामुळे त्याचा जसाचा तसाच नंबर लिहायचा. आणि टी किती नंबरला आहे टी आहे 20 नंबरला. त्याचा तो नंबर नाही घेता वरच्या लेटरचा घ्यायचा म्हणजे किती 7. म्हणजे आपलं उत्तर काय पाहिजे 412 67 87. ऑप्शन मध्ये कुठे
412 67 87. पर्याय क्रमांक काय 4 हे आपलं उत्तर आहे. समजलं? ठीक आहे. खालच्या लेटरचे नंबर न घेता वरच्या लेटरचे घेतलेले. ओके, ठीक आहे. अशा पद्धतीने आपला एमपीएससी ग्रुप बी चा पेपर जो 2026 मध्ये झाला होता, पण तो ऍक्च्युली 25च्या एक्झामचा पेपर होता. आणि तो कधी झाला होता 4 जानेवारी 2025 ला जो पेपर झाला होता त्याचा आपण मॅथ्स रिझनिंगचं एक्सप्लेनेशन व्यवस्थित घेतलेलं आहे. आणि इथून पुढे जसं मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की ही सिरीज अशीच पुढे कंटिन्यू चालू असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. ठीक आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलेलं त्यांनी आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या, कारण की याच्यानंतर जे काही व्हिडिओ मी अपलोड करणार आहे त्यांचं नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल. ओके, बाकी सांगायची गरज नाहीये. तुम्हाला थंबनेलवरनं सॉरी जे काही मागचं बॅकग्राऊंड आहे त्याच्यावरनं तुम्हाला सगळ्या गोष्टी समजल्याच असेल. तर दिव्य करिअर अकॅडमीला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि विद्यार्थ्यांपर्यंत जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायचा आहे. ठीक आहे, धन्यवाद.